आणि या कोसबाड या ठिकाणी आदिवासी जनजागृती ग्रुप स्थापन करून त्यांचा उगम त्या ग्रुपचा उगम या ठिकाणी झाला किंवा व्यसनारी गेलेली कशी अनेक कुटुंब उद्ध्वस्त होताना बघतो त्याचप्रमाणे या आमच्या आदिवासी समाजामध्ये एक अल्पवयात जे विवाह होतात ते विवाह थांबवण्याचं काम या आदिवासी जनजागृतीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारे आमचं कार्य चालू आहे। आणि आदिवासीचं महत्व हेच आहे की ह्या मीडियातनं जर जनसामान्यपर्यंत ही माहिती गेली तर त्याला खरा आदिवासी काय हे त्याला समजेल। 5 बिल्डिंगची मालक आहे किंवा 5 गाड्यांची मालक आहे किंवा 10 तोल्याचं सोनं आहे असं आपण पाटीवर कधीच लिहत नाही। कारण आदिवासी हा जंगलात राहणारा शांतप्रिय असा माणूस आहे, तो सगळ्यांना सामावून घेतो। सर्वप्रथम जगाला निसर्गाचा खरा अर्थ शिकवणाऱ्या सर्व आदिवासी बांधवांना अभिवादन आणि जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। भारतासह अनेक देशांमध्ये आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांकडे लक्ष वेधण्यासाठी आज 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जात आहे। संयुक्त राष्ट्र महासभेने पहिल्यांदा 1994 मध्ये आदिवासी लोकांचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले होते। जागतिक आदिवासी दिवस दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी जगभरातील आदिवासी समाजाच्या हक्कांचे रक्षण आणि जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो आणि आज 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे। आज देशासह पालघर जिल्ह्यातही हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे। आज मनोर जवळील कोसबाड ते मस्ताननाका येथे हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे। आज सकाळी कोसबाड येथे आदिवासी योद्धा भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करून आजच्या आदिवासी दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे। 9 ऑगस्ट आज जागतिक आदिवासी दिवस। जगाला निसर्गाचा खरा अर्थ दाखवणारा असा हा आदिवासी समाज। आदिवासी समाजाची सुरुवात 1994 साली तेव्हापासून झाली आणि आदिवासी बांधव मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा करत आहे। आज मी कोसबाड येथे आलेली आहे। साहेब काय बोलणार, कोसबाड येथे कशा प्रकारे तुम्ही कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे आणि दिवसभरात कोणकोणते कार्यक्रम सर सुरू असणार आहे? या ठिकाणी गेली आदिवासी जागतिक दिन हा 1994 मध्ये संयुक्त राष्ट्राने सुरुवात केली। तेव्हापासून आमच्या आदिवासी खेडोपाडी भागामध्ये आमचा आदिवासी समाज हा डोंगर दऱ्यामध्ये राहणार आहे, निसर्गपूजक असा हा समाज आहे। त्यांच्यापर्यंत हा संदेश जाणे खूप महत्त्वाचा आहे। आपल्याला आपले अधिकार, आपल्याला मिळणारे शिक्षण या त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आमचं काम आहे। म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व तरुण मंडळी एकत्र आलो आणि या कोसबाड या ठिकाणी आदिवासी जनजागृती ग्रुप स्थापन करून त्यांचा उगम त्या ग्रुपचा उगम या ठिकाणी झाला आणि तेव्हापासून आम्ही या ठिकाणी कोसबाड या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये कार्यक्रम करतो। या कार्यक्रमाची रूपरेषा अशी असेल की या ठिकाणी कोसबाडवरून ते सावरखंड आणि टेन नाका यापर्यंत भव्य रॅली आम्ही काढतो, जेणेकरून आमच्या सर्व आदिवासी बांधवांना तो संदेश जावा आणि त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात कार्यक्रम करतो। विविध क्षेत्रामध्ये अनेक आमच्या हुशार मुलांनी जे यश मिळवलेले आहे त्यांचा सत्कार आणि गुणगौरव त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत। त्याचप्रमाणे इयत्ता 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांनी प्रथम द्वितीय क्रमांकाने जी पास झालेले आहे, चांगली टक्केवारी मिळवलेली आहे, त्या विद्यार्थ्यांचा या परिसरातील सगळ्या शाळांचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा सुद्धा सत्कार आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत, जेणेकरून आदिवासी इतर विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घेणं गरजेचं आहे। हा आमचा कार्यक्रमाचा उद्देश आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी व्यसनारी गेलेली जी तरुण मंडळी आहे, तरुण पिढी आहे, त्यांना त्या व्यसनातून दूर करण्यासाठी विविध प्रकारे त्या ठिकाणी कार्यक्रम आम्ही करतो की जेणेकरून व्यसनापासून होणारे जे तोटे आहेत किंवा व्यसनारी गेलेली कशी अनेक कुटुंब उद्ध्वस्त होताना बघतो त्याचप्रमाणे या आमच्या आदिवासी समाजामध्ये एक अल्पवयात जे विवाह होतात ते विवाह थांबवण्याचं काम या आदिवासी जनजागृतीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारे आमचं कार्य चालू आहे
त्याचप्रमाणे शिक्षणाचा जो विषय आहे, तर या धावपळीच्या जीवनात म्हणा किंवा या धावपळीच्या जीवनात किंवा या आता जे शिक्षणाची गरज आहे, तर शिक्षणानेच माणूस मोठा होतो आणि ते आमच्या तरुणांना पटवून देण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम करतो की शिक्षण हे सर्वात मोठं आपल्याकडे हत्यार आहे आणि शिक्षण घेतल्यानंतरच खऱ्या अर्थाने आपल्या समाजाचा विकास किंवा आपल्या कुटुंबाचा विकास जो होणे आहे तो तेव्हाच खऱ्या अर्थाने तो होणार आहे. म्हणूनच आम्ही विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी चांगल्या मार्काने तुम्ही पास झाला पाहिजे किंवा उच्च शिक्षण तुम्ही घेतलं पाहिजे हा संदेश त्यांना आम्ही देण्याचं काम करतो. तुम्ही इंजिनियर, डॉक्टर या अशा चांगल्या मोठ्या हुद्द्यावर किंवा UPSC MPSC सारख्या ज्या परीक्षा असतील त्या स्पर्धा परीक्षेना सुद्धा तुम्ही या ठिकाणी उतरलं पाहिजे आणि चांगले मोठे अधिकारी झालं पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने या भागाचा, या आदिवासी समाजाचा विकास होऊ शकतो आणि त्याच खऱ्या अर्थाने आम्ही या आदिवासी जनजागृतीच्या ग्रुपच्या माध्यमातून हा कार्यक्रम सुरू करण्याचं ध्येय ठेवलेलं आहे. आणि हाच खरा आदिवासी दिवस साजरा करण्याचा हाच दिवस आहे, म्हणजे लोकांना जनजागृती करून त्यांना एक संदेश देणे. सर काय सांगाल, आपली जी संस्कृती आहे, आदिवासी संस्कृती आहे, ती आपल्या भूमीच्या हृदयाशी स्पर्शी आहे आणि आदिवासी दिवस साजरा करण्यामागचा हाच उद्देश आहे की आपल्या हक्कांचं संरक्षण करणे, आदिवासी समाजाचा गौरव करणे. काय सांगाल? तुम्ही सांगितलं ही जी भूमीची संस्कृती आहे त्याचं एक उदाहरण सांगतोय की आपण प्रत्येक आदिवासीमध्ये गावामध्ये गेले तरी त्या भूमीची जी देवी आहे ती ग्रामदेवता असते आणि त्याला आपण गावदेवी म्हणतो आणि त्याचाच आपण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतो. आणि मग त्या आदिवासीची जी ग्रामदेवता आहे त्याच्या मार्फतच आपण अनेक निसर्ग देवतांची पूजा करतो आणि मग हा निसर्गप्रेमी आदिवासी आणि एक भोलाबाबडा असं आदिवासीला म्हटलं जातं, परंतु तो भोलाबाबडा नाही, फार हुशार आहे. त्याला माहिती आहे निसर्ग काय आहे, निसर्गाची महती जी आहे ती त्याने जाणलेली आहे. आज कुठेही जावा तुम्ही, शास्त्र कितीही मोठे पुढे गेलं तरी पण जो निसर्ग आहे त्याच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही, हे आज सर्व दुनियेला समजलेलं आहे. आणि म्हणून हा जो दिवस असतो का नाही, त्या दिवसामध्ये हे सुद्धा मांडायचं आहे की आदिवासीची जी संस्कृती आहे, आदिवासीची जी परंपरा आहे ती नेमकी काय आहे, मूल काय आहे. कारण की आदिवासीला भाषा नव्हती पूर्वी किंवा लिपी नव्हती, त्याच्यामुळे ते साहित्य काही निर्माण झालं नाही. पण आज आपण बघतो या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून ही सर्व माहिती जी आहे ती आज जनसामान्यापर्यंत पोहोचते आणि आदिवासीचं महत्व हेच आहे की ह्या मीडियातनं आज जर जनसामान्यापर्यंत ही माहिती गेली तर त्याला खरा आदिवासी काय हे त्याला समजेल. आणि म्हणून मी माझ्या तर्फे आणि आमच्या सर्व ग्रुपतर्फे सर्व आदिवासी बांधवांना मी माझ्या या दिवसाला आदिवासी दिनाच्या, जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतोय आणि तुमच्या मार्फत असं विनंती करेल की हे जे सर्व आहे आपलं जे आदिवासीची जी संस्कृती आहे ही आज या दिवशी जिथे जिथे हे होईल साजरा होईल त्याचा प्रसार व्हावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. खरोखर निसर्गाशी जुळलेला असा हा आदिवासी समाज आहे आणि त्यांच्यामुळे जंगल जे आहे ते राखलं जातं आणि संरक्षण करता म्हणजे हा आदिवासी बांधव आपल्या सोबत आहे. आपल्या बरोबर आता सर काय नाव तुमचं? रमेश दळवी. सर काय बोलणार आज आदिवासी दिवसानिमित्त? किती अभिमान आहे, किती आनंद आहे सर? आजचा आदिवासी दिन हा एक आदिवासी समाजासाठी एक सण आहे, आमचा मोठा सण आहे. कारण की आम्ही ह्या भूमीचे मूल मालक आहोत, मूल निवासी आहोत आणि एवढ्या वर्ष आम्हाला जर आम्ही या मूल मालक असताना सुद्धा जर आम्हाला आमची म्हणजे एवढी दैनंदिन काही ठिकाणी परिस्थिती आहे की ती बघावीशी वाटत नाही. म्हणून सर्व समाज घटकाने शिक्षण घेऊन उच्च पदावर जाऊन आणि आपल्या मागास समाजाला कसं पुढे नेता येईल यासाठी सर्व समाजाने आणि आमच्या ग्रुपने प्रयत्न करावेत. तसेच हा सण आहे असल्यामुळे आज इथे मोठी रॅली निघणार आहे आणि आम्ही 8 वर्षाप्रमाणे सतत कार्यक्रम करतो. पहिल्या वर्षापासून आम्ही हे छोटासा कार्यक्रम होता, पण आज हा भव्य मोठा कार्यक्रम झालेला आहे. आम्ही जिथे स्वागत समारंभ असतो तिथे मुलांना म्हणजे आपल्या जंगल संपत्तीबाबत माहिती देतो आणि जनजागृती करतो आणि तिथल्या आपल्या गुणगौरव करतो मुलांचं, कारण की त्यांना प्रोत्साहित होऊन पुढे जाता यावं आणि दुसऱ्या मुलांनी त्याचा बोध घेऊन त्याप्रमाणे त्यांनी पुढे वाटचाल करावी. आजचा आमच्या ह्या कार्यक्रमाचा उद्देश असा की आम्ही जेव्हा धरती आबा बिरसा मुंडा यांना लक्षात आलं की शिक्षण महत्वाचं आहे, शिकलो आपण तेव्हाच आपण पुढचं पाऊल टाकू शकतो आणि सर्व काही गोष्टी आपल्याला समजू शकतात. त्यासाठी आज आम्ही ह्या कार्यक्रमाद्वारे
मुलांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देणार आहोत, उदाहरण देऊन पटवून देणार आहोत. म्हणजे एक मी उदाहरण देते तुम्हाला. आपण एक चांगलं असं घर बांधतो, घरावर पाटी लिहितो, पाटीवर आपलं नाव लिहितो, माझं नाव प्रतिभा जयवंत गुरोडा. परंतु आपण कधी असं लिहितो का की मी 5 बिल्डिंगची मालक आहे किंवा 5 गाड्यांची मालक आहे किंवा 10 तोल्याचं सोनं आहे, असं आपण पाटीवर कधीच लिहत नाही. आपण तिथे लिहितो तर काय, शिक्षण, आपलं शिक्षण किती आहे, आपल्या शिक्षणावर आपल्याला माणूस जास्त ओळखतो. हे आम्ही आजच्या कार्यक्रमाद्वारे मुलांना पटवून देणार आहोत. धन्यवाद. आपल्या बरोबर कोण? नक्कीच तुमचा दिवस आहे सर. जगाला निसर्गाचा खरा अर्थ शिकवणारे तुम्हीच आहे आणि जगाचे पोशिंदा पण तुम्हीच आहे. वारसा जपत आहे. आज काय बोलाल सर, किती आनंद होतो आणि किती अभिमान वाटतोय हा दिवस साजरा करताना? सर्वप्रथम भगवान बिरसा मुंडाला मी वंदन करतो आणि सर्व आदिवासी बंधू भगिनींना जागतिक आदिवासी दिनाच्या मी शुभेच्छा देतो. आम्ही आदिवासी म्हणून आम्हाला गर्व आहे, कारण आदिवासी हा जंगलात राहणारा शांतप्रिय असा माणूस आहे. तो सगळ्यांना सामावून घेतो, जसं निसर्ग सर्वांना सामावून घेतो, सर्वांना प्रेम देतो, तसंच आमचा आदिवासी सर्वांना प्रेम देणारा आहे. आज मी खूप अभावी मानतो की आमची पिढी सुशिक्षित झाले आणि जागृत होते आहे, संघटित होते आहे. आज आम्हाला फार अभिमान मानतो की आमची जी पिढी नवीन पोरं आहेत त्यांना आम्ही संघटित करण्याचा प्रयत्न करतोय आणि नक्कीच आमची पिढी सुशिक्षित होईल, चांगलं शिक्षण घेईल आणि संघटित होऊन आमचे अधिकार, आमचे हक्क आम्हाला ते मिळवण्यासाठी प्रयत्न करतील, एवढी मी बोलतो. धन्यवाद. यावेळी पालघर जिल्हा परिषदेच्या सदस्या आणि कृषी व पशुसंवर्धन समितीच्या माजी सभापती प्रतिभा गुरोडा, माजी उपसभापती नम्रता गोवारी, केव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेश गोवारी, आदिवासी जनजागृती ग्रुपचे अध्यक्ष किरण गोवारी, टेन ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच धर्मा दळवी, नवी दापचरी ग्रामपंचायतीचे सरपंच लक्ष्मण आरज, उपसरपंच शेवंती कृष्णा वरखंडे, माजी उपसरपंच अंकुश टोकरे, पोलीस पाटील सुरेंद्र गोवारी, पोलीस पाटील गंगाराम पाटील, ज्येष्ठ नागरिक गोविंद बुजळ, कृष्णा वरखंडे, राजू वरखंडे, ग्रामस्थ महेंद्र गोवारी, विलास मेरे, दिलीप गडक, सचिन गडक, वसंत चौधरी, सचिन गडक तसेच इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीही कोसबाळ येथून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. आदिवासी जनजागृती ग्रुप पालघर जिल्हा यांच्यातर्फे आज आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे त्यांचे हे 8वे वर्ष आहे आणि हा दिवस म्हणजे तरुण पिढीला आपली संस्कृती जपण्यास आणि आधुनिक प्रगतीच्या मार्गावर नेण्याची प्रेरणा देते. सर्वांना पुन्हा एकदा आमच्या विकास समाचार तर्फे सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा.